प्रेक्षकांनो, आता नवीन वर्षामध्ये मालिका तर खूपच जास्त दणक्यामध्ये चालू आहे. आणि आता मागच्या भागामध्ये जे काही कमळीने हुशारी सगळ्यांचं भांड म्हणजे अनिका, कामिनी आणि रागिनी यांची चांगलीच पोलखोल केलेली आहे. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा आजीला शेवटी कळालेलं आहे की आपली खरी नात ही शेवटी कमळीच आहे. तर मला काय काय घडलेलं आहे पुढे आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. तर आता या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जास्त अनिका चिडलेली आहे आणि जे काही सगळं त्या पार्टीमध्ये झालं त्याचा तिला खूपच जास्त राग आलेला आहे. आणि ती सांगायला लागते, आज माझाच नाही तर माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा दोघींचा पण अपमान केलेला आहे त्या कमळीने. मी हिला अजिबात सोडणार नाही असं ती म्हणत असते. ती खूप जास्त चिडलेली आहे आणि तिच्या आरडाओरडा सुरू असतो. तोपर्यंत आता राजन रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये येऊन राजन अन्नपूर्णा आजीच्या साईडला बसलेला असतो आणि आईच्या साईडला बसून तो सांगत असतो की आई, सकाळ झाली आणि दिवस रात्र अखंड जपनाम करून अन्नपूर्णा आता उठलेली असते. आणि तो सांगायला लागतो, आई खरंच म्हणजे अखंड नामस्मरण करत तू पूर्ण रात्रभर बसलेली आहेस तर तुला त्याचा त्रास झाला असेल नाही. यावर अन्नपूर्णा म्हणते, नाही इतकं काही नाही आहे, तू नको बरं चिंता करू असं म्हटल्यावर तो इकडे सांगतो की आई तू जरा बस इथे. त्यावरती ती म्हणते, जपणार तर माझा पूर्ण झाला आहे पण काय रे, खाली कसला आरडाओरडा चालू होता, खाली काय चालू होतं. यावर लगेचच राजन सांगायला लागतो, अगं काही नाही, ते अनिकाने खूप मोठा गोंधळ केला होता. आणि त्यावरती आता इकडे सगळा गोंधळ कळल्यानंतर अन्नपूर्णा आजीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि अन्नपूर्णा सांगायला लागते की काय करायचं तरी काय या अनिकाचं, आपण आता जपनाम तर पूर्ण केला आहे पण गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे माझी नात मला कधी मिळेल. यावर आता राजन म्हणायला लागतो की खाली मुली आलेल्या ग, पण खरं सांगू का तर एकेलासुद्धा मी पाहिल्यानंतर मला असं वाटलंच नाही की खरंच ही आपली मुलगी असू शकेल. खरंच मला आई कळतच नाही आहे की आपल्या नातीला म्हणजेच माझ्या कसं शोधणार आहोत. यावर आता अन्नपूर्णा म्हणायला लागते, खरंच रे मला काहीच कळत नाही आहे की आपण कसं शोधायचं तिला, म्हणजे बघ ना गुरुजी म्हटले तर खरे पण आपण शोधू शकू ना तिला. यावर राजन म्हणतो, आई तूच जर का अशी हरलीस ना तर तूच जर अशी हारून बसलीस तर कसं होईल. यावर अन्नपूर्णा म्हणते, मला सांग राजन तू बरोबर बोलतेस बाळा, मी हारणार नाही आहे, मला विश्वास आहे या नवीन वर्षामध्ये माझी नात मला नक्की मिळणार 100%. असं म्हटल्यावर इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहन ज्या वेळेला घराच्या बाहेर पडलेला असतो त्याची नेहमीची चिडचिड चालू असते. आणि त्यानंतर रोहन चिडचिड करत असताना सतीश मागून आलेला असतो आणि सतीश बोलायला लागतो, चल मी पण तुझ्यासोबत येतो. यावर आता रोहित म्हणतो, तुम्ही कुठे येत आहे, माझी तर महत्त्वाची मीटिंग आहे ना. त्यावरती तो सांगतो, हो त्याच मीटिंगला मी येतोय. खरं सांगू का तर ही या चिडचिड आहे ना, ही चिडचिड जरा बंद कर. कसं आहे, काहीही झालं तरीसुद्धा आपण ना जरा शांतपणे काम करायला पाहिजे, म्हणजे कामाचा स्ट्रेस नको घ्यायला. पण रोहितला काही समजूनच घ्यायचं नसतं इकडे आणि तो सतत चिडचिड करत असतो. त्याला सतीश समजवण्याचं काम करत असतो पण सतीशचा काहीही उपयोग. मुळात आता सतीश कितीसुद्धा त्याला समजून सांगत असला तरीसुद्धा तो काही चिडचिड करणं सोडत नाही, सारखं फोनवर चिडचिड करत असतो. आणि यावर सतीश विचार करायला लागतो की मी याला एवढं समजून सांगते, यापैकी त्याला काही समजतंय का, मला तर वाटत नाही आहे की याला आता काही समजत आहे असं तो मनातल्या मनात विचार करत लागलो. आता दुसरीकडे प्रेक्षकांना दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि आता आपली कमळी सकाळी उठलेली असते, छानपैकी दिवा लावलेला असतो, नमस्कार केलेला असतो आणि त्यानंतर ती निंगीला उठवते. आता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेते आणि ती आता निंगीला उठवायला लागते आणि म्हणते, म्हशे उठ, काय चाललंय तुझं, ए म्हशे उठ असं म्हणत निंगी काही उठत नसते पण मुद्दामच कमळी आता चादर ओढते. आणि यावर म्हणायला लागते की अगं अनिका आली वाटतं माकड तोंडाची असं म्हणते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अचानकच निंगी उठते. यावर आता कमळी म्हणते, हो तुला उठवायला बोललो मी, अगं ती अनिका कुठली येणार इकडे, पण तू उठ ना, नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये आता इकडे नवीन संकल्प करून लवकरात लवकर आपल्याला कामाला लागायचंय, कळतंय का तुला. यावर आता निंगी म्हणते, हो ग बाई हो, पण मी कामाला लागून करणार आहे काय, कारण तूच घेऊन जाणार आहेस ना नंबर
मला उठून सुद्धा काय उपयोग आहे. तोपर्यंत आता दुसरीकडे नवीन वर्षाचा संकल्प म्हणून कामिनी अनिका 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 असं नाव लिहित असते. यावर आता रागिनी म्हणते, आई काय चाललंय तुझं? यावरती ती सांगते, काय चाललंय म्हणजे? अगं असं काय करतेस? काही झालं तरी सुद्धा नवीन मधला माझा संकल्प आहे, जे काही आहे ते सगळं आता अनिकालाच मिळायला पाहिजे आणि कमळीचा बदला घ्यायचा असं म्हटल्यावरती लगेचच रागिनी म्हणायला लागते, हो मला तुझं म्हणणं कळते, पण कमळीचा बदला घेणं हे इतकं महत्त्वाचं आहे ना. यावर आता कामिनी म्हणायला लागते की कमळीचा बदला घेणं एवढं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी हवाय पैसा आणि तोच आपल्याकडे सध्या नाही आहे. आपल्याला काहीही करून साम दाम दंड भेद हे सगळं एक करून पैसा हा मिळवायलाच हवा. हा जर का पैसा आपल्याकडे असेल ना तर कोणालाही आपण आपल्या पायाखाली. आणि ही एक गोष्ट तू लक्षात घे. आणि ती गौरी आणि तिची मुलगी म्हणजेच अन्नपूर्णाची मोठी नात या सगळ्याला आपण आपल्या पायाखाली नक्कीच चिरडू शकतो असं म्हणत ती सांगायला लागते की या नवीन वर्षात मला खूप सारा पैसा हवा आहे. आता दुसरीकडे राजन आलेला असतो आणि तो आईचा आशीर्वाद घेत असतो. आईचा आशीर्वाद घेऊन तो आता राजन सांगायला लागतो, आई आणि बाबा तुम्हाला नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत तो आता दोघांना आशीर्वाद देतो. आणि आता इकडे अन्नपूर्णासुद्धा सांगते, बाळा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. नवीन वर्षात तुला तुझी गौरी आणि त्याचबरोबर तुझी मुलगी ही सुद्धा मिळू दे असं म्हणत तिने आता आपल्या मुलाला प्रेक्षकांनो आशीर्वाद दिलेला आहे. खरंच आता या मायलेकांमध्ये खूपच जास्त मान करत आणि या मायलेकाचं नातं खूपच जास्त घट्ट असतं. राजन आता खूप म्हातारा झालेला पण तरी सुद्धा तो आपल्या आईचा खूप जास्त आदर करतो. यानंतर आता सुजाता तिथे आलेली असते की कमळी मॅडम आलेला आहे तुम्हाला भेटायला. आता कमळी आली भेटायला असं ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजींचं जराशी तोंडच पडतं. यावर राजन म्हणतो, आई तुला माहिती आहे कमळीचं नाव काढल्यावरती तुला आपल्या नातीची आठवण येते ना. मला सगळं माहिती आहे, पण तू चिंता करू नको. काहीही झालं तरी सुद्धा आपली नात कमळीसारखीच असणार आहे आणि गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे सगळं काही ठीक होणार आहे आणि तू बिलकुल काही चिंता करू नको असा राजन म्हणायला लागतो. बरं त्याच टायमिंगला कमळी वर येते आणि कमळी आल्यानंतर दोघं जण इकडे खाली येतात. राजन आणि अन्नपूर्णा आता कमळीला भेटायला येतात आणि अन्नपूर्णा आजी कमळीला सांगते की तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत अन्नपूर्णा आजी कमळीच्या डोक्यावरून हात फिरवते. आणि इकडे आता कमळी राजनकडे येते आणि म्हणायला लागते की आणि माझी आई म्हणते की नवीन वर्षाची सुरुवात ही मोठ्या माणसांच्या आशीर्वाद घेऊनच करायची असते आणि म्हणूनच मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आता कमळी आशीर्वाद घेते आणि त्यानंतर लगेच अन्नपूर्णा सांगायला लागते, खरं सांगू का तर राजन खरंच काय संस्कार केलेत रे तिच्या आईने तिच्यावरती. हिच्या आईचे तर आभारच मानले पाहिजे. तिकडे आता ती कमळी सांगायला लागते की आईचा आभार. त्यावरती ती सांगते, मग काय खरं सांगायचं तर आता तुझ्या आईने तुझ्यावरती इतके संस्कार चांगले केलेले आहेत आणि त्यामुळे तुला आमच्याकडे पाठवलेलं आहे. हे सुद्धा आमच्यावरती किती मोठे उपकार आहेत. आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊन आता इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. आणि इकडे आता कमळीला तिच्या आईची खूप जास्त आठवण येत असते आणि लगेचच इकडे सरूला उचकी लागायला लागलेली असते. आणि तोपर्यंत तिथे साधना येते आणि साधनाला राधिका सांगते, साधना मावशी तुम्हाला काय उचकी लागले का? तुमची जवळची व्यक्ती कोणीतरी तुमची आठवण काढत असेल. यावर ती म्हणते, तुमचे नातेवाईक कुठे आहेत सगळे? यावर सरू सांगायला लागते, माझे नातेवाईक होय, माझे नातेवाईक हे तुळजाई हीच माझी नातेवाईक आहे आणि माझं सर्वस्व आहे. यावर आता राधिका म्हणते, खरंच तुमचे किती विचार छान आहेत. बरं हे सगळं बोलणं चालू असताना सरूची उचकी काही थांबत नाही आणि राधिका म्हणायला सांगते, तुम्हाला तुमच्या घरच्यांची काही नावं सांगायची नसतील तर ठीक आहे, त्यांच्याबद्दल मला काही सांगू नका, पण जो काही तुमची आठवण काढत असेल तर तुम्ही त्याचं नाव मनातल्या मनात घ्या बरं. तुम्ही मनातल्या मनात त्यांचं नाव घेतलं की तुम्हाला नक्कीच बरं वाटेल असं म्हटल्यावर ती कमळीचं नाव मनातल्या मनात घेते आणि खरं तर तिची उचकी सुद्धा थांबते. राधिका आता तोपर्यंत इकडे आता नयनतारा राधिकाकडे येते आणि नयनतारा राधिकाला सांगायला लागते की काय ग डब्बा घेऊन कुठे चाललीस? यावर आता राधिका सांगायला लागते की रोहितने डब्बा नेलेला नाहीये आणि त्यासाठी मी डब्बा घेऊन चाललेली आहे. यावर आता चिडलेली नयनतारा सांगायला लागते की तुला सेल्फ रिस्पेक्ट आहे का नाही?
तो तुझ्याशी कसा वागतोय, घरामध्ये किती चुकीचं वागतोय, तुला कसं बोलतोय, आणि तरीसुद्धा तू त्याच्या पुढे मागे करत चाललेली आहेस. तुला काहीच वाटत नाहीये का? तुला जरासुद्धा सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? अगं जरा तरी स्वतः सेल्फ रिस्पेक्ट ठेव. आणि तू मला पाहिलंस का कधी सतीशच्या मागे पुढे करताना आणि सतीशला काही बोलताना? हे बघ, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जप. उद्यापासून तो तुझ्याशी आरेला कार्य केला तर तू सुद्धा त्याला चांगलंच उत्तर दे. आणि पहिल्यांदाच नयनताराने सुनेची बाजू घेतलेली असते आणि स्वतःच्या मुलाचा दोष दाखवून दिलेला आहे. आणि हे सगळं ऐकून तर राधिका रडायलाच लागते आणि म्हणायला लागते की आई, तुम्ही माझ्या बाजूने बोललेला आहात. आणि इकडे आता हे सगळं ऐकल्यानंतर राधिकाला खूपच जास्त आनंद झालेला असतो. आता दुसरीकडे कमळीला अन्नपूर्णा आजी पेन देते आणि म्हणायला लागते, राजन तुला हे पेन आठवतंय ना? 50 वर्षांपूर्वीचा पेन आहे. बरोबर 50 वर्षापूर्वी मी याच पेनने पेपर लिहिला होता आणि त्यानंतर राजननी या पेनने पेपर लिहिला आणि तू आता या पेनने हा पेन वापरून तुझ्या परीक्षेचा पेपर लिही. आणि हे सगळं आता तिकडून लांबून अनिका पाहत असते आणि हे सगळं पाहिल्यानंतर अनिकाची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि कमळीचा पेस्ट हिसकवण्याचं काम आता इकडे अनिका करणार असते. कारण अनिकाला एवढा राग येतो. ही आजी सारखं त्या कमळीच्या मागे पुढे करत असते. कमळी दिवस ना रात्र कमळी करत असते. आणि आता तर काय चक्क कमळीला पेन दिलेला असतो आणि नक्कीच आता अनिका तो पेन हिसकवण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे मालिकेमध्ये काय होणार, कोणता नवीन ट्विस्ट येणार आणि पुढील भागातील सगळ्या अपडेट्ससाठी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.